मुंबई उच्च न्यायालय लागले सांगू, सईद चौधरी यांनी सारला बांबू. पत्रकार, लेखक, पक्षांचे कार्यकर्ते व सामान्य लोकांवर तसेच साहित्यिक विचारवंत सरकारी दडपणामुळे पोलीस ताबडतोब कारवाई करतात. मात्र सरकारी बाबू व त्यांच्या चमच्यांना खुले मैदान सोडतात. म्हणजेच सरकार पोलिसांकडून हिंदुस्थानमध्ये पुन्हा एकदा इंग्रजांची गुलामी आणत असल्याचा बॉम्बगोळा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी गृहमंत्रालयावर टाकला. सरळ सरळ तडीपारीची व्याख्याच करून कॅबिनेटमध्ये बसलेल्या तडीपारांना एक प्रकारे चेतावणी दिल्याचेच दिसून येते. सईद चौधरी यांनी आपल्यावर केलेल्या अन्यायाच्या झिंजा धरून उच्च न्यायालयात नेले आणि न्यायाधीशांना निर्णय घेण्यास भाग पाडले. त्यामुळे सरकारविरोधात बोलले की देशद्रोही व अंधभ्रक्त होऊन चाटुगिरी केली की देशप्रेमी ही फॅक्टरी बंद पडली. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी क्लीन चिटची पोतडी म्हणे रातोरात समुद्रात बुडविली. काही लाख खटले महाराष्ट्रात बोगस उभे केले होते ते आता आपोआप निकाली निघाले. त्यात मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनातील व ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवरील तडीपारीच्या बोगस केसेस सुद्धा आपोआपच फेटाळल्या जातील. जे कारवाईला सामोरे गेले ते सुटले, टेरीला पाय लावून पळाले त्यांना आता उच्च न्यायालय हाबाडा दाखविण्याचीच शक्यता वाटते. कारण शिवसेनेचा निकाल काहीसा उच्च न्यायालय म्हणते तशाच लागण्याच्या शक्यता आहे. शिवसेना गुवाहाटीत फुटली, मुंबईमध्ये महाराष्ट्रात नक्कीच फुटली नाही. त्याचे धागेदोरे गुवाहाटीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय म्हणते त्याप्रमाणे जर निकाल अपेक्षित धरला तर हा ठाकरेंचा सर्वात मोठा विजय ठरेल. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.